बाळा, बरं झालं असतं या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केलंस. सर्व काही गोष्टी आता तुझ्या मनासारखं होणार आहेत. तुझी प्रत्येक मोठी कठीण इच्छा आत्ता मी पूर्ण करणार आहे. होय बाळा, ज्यांनी तुला त्रास दिलं आहे, दुःख दिले आहे, त्यांना अद्दल मी आता घडवणार आहे. तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. माझ्यावर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक कर आणि चॅनलला तू सबस्क्राईब कर. बाळा, तू फक्त एकच माझ्याकडे मागणे मान की हे भगवंता, तुझे अनंत कोटी धन्यवाद. असेच आम्हा बालकावर तू प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ आम्हाला ठेव, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही. फक्त तुम्हीही एवढे स्वामी चरणी प्रार्थना करा. आपले कर्म चांगले ठेवा. तुमचा स्वामीवर विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा, जेणेकरून तुम्हाला स्वामी महाराजाचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होतील. मित्रांनो, माणसाचे विचार हे खूप महत्त्वाचे असतात. स्वामी महाराजाचे जर तुम्ही आचरण केले तर तुमच्या जीवनात नक्कीच तुमच्यासाठी सुखच असेल. कोणीसुद्धा असं सापडणार नाही की जीवनात कधी दुःख असेल तर आपले दुःख आणि वेदना तुम्ही जगाला सांगत बसण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला आणि त्या गोष्टी सांगा. आणि घरात ही विश्वासू व्यक्ती नसेल तर ती गोष्ट आपल्या स्वामी आईजवळ तुम्ही व्यक्त करा. तुमच्या सर्व इच्छा, सर्व स्वप्न, सर्व दुःख स्वामी माऊली दूर करणार. हा विश्वास तुम्हाला तुमच्या स्वामीवरती असेल तर लव यू स्वामी असे टाईप करा. मित्रांनो, संसार म्हटलं की आपल्याला हवं असतं ते सर्व काही मिळत नाही. कधी पत्नीने पतीसाठी तर कधी पतीने पत्नीसाठी, वडिलांनी लेकरासाठी तर लेकरांनी वडिलांसाठी समर्पण हे करावं लागतं. मी तुझ्यासाठी हे केलं ते केलं असं म्हणून चालत नाही, कारण घर हे 4 भिंतीने बनलेलं असतं. त्यातील एका तरी भिंतीला गर्व आला तर ते घर राहत नाही. त्यामुळे एकमेकावर विश्वास ठेवा. आपल्यासाठी जगा, जगासाठी तुम्ही जगू नका. तुमचे कर्म तुम्ही चांगले ठेवा. स्वतःवरती विश्वास ठेवा. तुमचे कर्म चांगले असले की स्वामीचे प्रत्येक आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. सहमत असाल तर लव यू गॉड, लव यू जिंदगी असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही 2 जणांना शेअर करा. मित्रांनो, स्वामी माऊली म्हणतात, बाळा, दुसऱ्याचं ऐका पण आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा. त्याआधी आचरणात तुम्ही त्या गोष्टी आणू नका. कितीही संकटे आली तरी गुरुची काष्ट तुम्ही सोडू नका. संकटे पूर्वकर्मामुळे येत असतात. गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जाण्याची आपल्याला शक्ती मिळते. या संकटातून आपल्याला लवकर सुटका मिळत असते. त्यामुळे कितीही मोठे संकट आले तरी ते आपल्या गुरुचीच म्हणजे स्वामी आईवरती विश्वास ठेवून खंबीरपणे एक एक पाऊल पुढे तुम्ही टाकत चला. तुला तुझ्या माऊलीचे साथ मिळते का नाही ते बघ, कारण स्वामी आई आपल्या लाडक्या भक्ताला कधीच एकटंच सोडत नाही. कालही नाही, आजही नाही, उद्याही नाही. म्हणूनच तर स्वामी आई म्हणतात, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. सहमत असाल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करा. हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका. शरीरापेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी, बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा. ईश्वराचा अंश हा आपला आत्मा आहे. त्यामुळे तुम्ही सतत ईश्वराचे नामस्मरण करा, ईश्वराची भक्ती करा, ईश्वराचे ध्यान करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, लक्षात ठेवा, जो खंबीर असतो, जो मजबूत असतो, त्याच्या आयुष्यात
दुःख येतात आपल्याला वाटतं की मी एवढं चांगलं वागूनसुद्धा, एवढं देवदेव करूनसुद्धा हे दुःख, हे संकट माझ्याच आयुष्यात का? तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जो मजबूत असतो त्याचीच परख केली जाते. दगडाला सुद्धा टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. तर आपण तर शेवटी माणूस आहोत मित्रांनो. जगात सगळ्यात हिमतीची गोष्ट काय असेल तर जिथे तुमची गरज नाही तिथून निघून जाणं. प्रत्येकाला वाटत असतं आपणही कोणासाठी महत्त्वाचं असावं, आपल्या असण्याचा कोणाला तरी फरक पडावा. जिथे किंमत नाही तिथून निघून जायला खूप हिंमत लागते मित्रांनो. मग ते काहीही असो, एखादं नातं, नोकरी किंवा घर, काही जिथे तुमचं अस्तित्व फक्त सहजतेसाठी, गरजेपुरतं किंवा पर्याय म्हणून स्वीकारलं जातं आणि हे सगळ्याचं जमत नाही. हे एका सामर्थ्याचं आणि स्वातंत्र्याचे कार्य आहे आणि ज्यांना हे जमलं त्यांनी जग जिंकलं असं मी म्हणेन. होय, कारण अशी लोक स्वतःला निवडतात त्यांनी स्वतःच्या मनाची शांती, स्वतःचा आदर, स्वतःचा सुख यांना सर्वोच्च स्थान दिलेलं असतं. ते त्याचे नशीब स्वतः लिहितात. दुसऱ्याच्या भरोशावर नाही, भगवंतावरती ते विश्वास ठेवतात. ते स्वतःचा आनंद स्वतः निवडतात. त्यांनी स्वतःची किंमत ओळखली जाते. आपण आपल्या आनंद, आपली शांतता, आपलं अस्तित्व निवडायला शिकायला जगण्याचा आनंद घेण्याची पहिली पायरी आहे मित्रांनो. शेवटी जगाला आपली किंमत सांगण्यात वेळ वाया घालवू नका. स्वतःला समजून घ्या, स्वीकारा आणि इथं प्रेम द्या. हे जगाला तुम्ही हरवणं भीतीदायक वाटेल. स्वतःवरती विश्वास असेल तर आपला भगवंत आपल्या सोबत कायम असतो. स्वतःवरती विश्वास ठेवून चांगले कर्म आपण करायला पाहिजे. जिथे आपल्याला मान नाही, किंमत नाही, इज्जत नाही तिथे चुकूनही थांबायचं नाही. कोणी जा म्हणायच्या अगोदर आपण तिथून निघून जायला पाहिजे मित्रांनो. आजचा हा संदेश आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे तुम्ही लिहायला सुद्धा विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो.